माणसं आहेत नाही की. शोभा आलास? हा? उशीर किती झाला तरी चालेल ना, आपण समाजसेवा करायचं थांबायचं नाही, नाही का? नाही नाही, काय झालं माहितीये का शोभा, ते संक्रांत असल्यामुळे ट्रॅफिक इतका होता आणि प्रत्येक दुकानात जाईन त्या दुकानात गर्दी काय विचारू नको, नुसती लोक खरेदीसाठी येत होती म्हणून वेळ लागला. गर्दी होती की नाही, मग स्वतःच्याच घरात आणायचं ना सामान, कशाला समाजसेवा करायची जायतल्यांची? राहू दे, तुला बोलून ना काही उपयोग नाहीये. पालत्या घड्यावर पाणी आणलं, सामान दे आता. काय वाटलं आता पुढच्या वर्षी आणतोस की काय? संक्रांतीचं सामान आणायला. काय रे मोन्या, काय त्या चाळीतल्यांची कामं करतोस तू? कधीतरी तुझ्याशी गोड बोलतात का? हा शोभा, सगळे चांगले आहेत ग, नेहमी चांगलं बोलतात माझ्याशी. ते आणि चांगले मला नको सांगूस तू, चांगली ओळखते मी सगळ्यांना. कामापुरता मामा करतात तुला. जा पाणी घेऊन ये. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मुलांनो, हे घ्या तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. घे भानू, ते घे तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. असं काय करताय लताताई, मी तुमच्याशी नेहमीच गोड बोलते. अगं तसं म्हणायची पद्धत आहे, म्हणजे आजच्या दिवशी तिळगुळ देतात आणि सगळ्यांना गोड बोलायला सांगतात. असं आहे का? हा, हे मस्त आहे. मग चाळीत नेहमीच का गोड बोलत नाही? हे घे ना, तिळगुळ घे गोड गोड बोल. हे घे तिळगुळ घे गोड गोड बोल. कुठे चाललाय? अहो, ते वाण घेतलं होतं ते दुकानातच विसरून आलो म्हणून आणायला चाललोय. वाण म्हणजे मला सांगा ना, मी चुटकी सरशी आणते. नाही नको नको. भाऊजी हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हो किंवा आमच्याकडचं तिळगुळ जरा नंतर आणून देतो. अहो सावकाश मोहन भाऊजी, आता तुम्ही धावपळीत आहात म्हणजे शोभाताईंचं काही आज आटपत नाही. लताताई, आत्ताच म्हणालात ना गोड बोला म्हणून, गोड बोलून चिमटे कशाला काढताय? भाऊजी आले आम्ही, इतरांना पण लाडू वाटून येते. हो, चला मी जातो वाण आणायला. मालक, मी येते ना तुमच्या बरोबर. बरं चला. मला सांगा ना, वाण म्हणजे काय? अच्छा, याला वाण म्हणतात काय? मालक थांबा. मालक, हेच आहेत का डबे? हा हो, हेच डबे होते. किती छान आहेत छोटे छोटे प्लास्टिकचे डबे. मागच्या वेळी पण ना प्लास्टिकच्या छोट्या छोट्या अशा प्लेट्स दिल्या होत्या वाण म्हणून, तर दिल्या शोभानी, पण सगळ्या बायकांनी जी चेष्टा केली. मला वाटतं चांगलं काहीतरी द्यावं, पण परिस्थितीमुळे नाही देत आहेत. आता या वेळेला हे प्लास्टिकचे डबे. मालक, तुम्ही टेन्शन कशाला घेताय? मी आहे ना. स्टीलचे डबे? अहो, कुठल्या तरी दुकानदाराचं नुकसान झालं असेल, कशाला आणलं तुम्ही? देऊन टाका ना. मालक, कोणाचं बी नुकसान नाही केलं. ते प्लास्टिकचे डबे होते ना, त्याचे स्टीलचे डबे केले. द्या तुम्ही आता. शोभाला बरं वाटेल, म्हणजे ना चांगलं द्यावं असं खूप वाटतं हो, पण नाही देत आहेत. शोभा दरवेळेला मला म्हणते साधच काहीतरी आणा. मला माहितीये तिला काहीतरी छान द्यायचं असतं, आणि शोभाला कोणी काही बोललं ना मला नाही आवडत. त्यांना कोण बी नाही बोलत, पण त्या तुम्हाला बोलतात त्याचं काय? मला नाही आवडत. त्या काय, तुम्हाला कोणी बी बोललेलं मला नाही आवडत. काय झालं? काही नाही. शोभा, झाली पूजा झाली? हो हो, हे घ्या तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. भानू हे घे. झाले का तिळगुळ वाटून? तुला दिल्याशिवाय कसं पूर्ण होईल आई? घे तिळगुळ घे, गोड गोड बोल. हो ना, आणलीस वाण? अरे तुझं काय डोकं ठिकाणावर आहे का? स्टीलचे डबे कशाला आणायचे? अगं, त्या बायका तुला कायम त्या प्लास्टिकच्या वाणावरनं बोलत असतात ना, मला नाही आवडत ते. अरे ते काहीही बोलतील, हे असं महागडं वाण देऊन आपले खायचे वांदे करायचेत का? शोभाताई, महाग नाहीये, मालकांच्या ओळखीने स्वस्त मिळाले. प्लास्टिकच्या डब्याच्या दरात मिळाले आहेत.
काय रे खरं बोलतेय? हा म्हणजे प्लास्टिकच्या डब्याच्या दरात मिळालं ते खरं आहे, पण वा मोहन्या, आज कधी नव्हे ते कामाला आलास तू. एकदम खुश करून टाकलंस मला. आता त्या बायकांना दाखवते मी. बघ घे घे, अजून एक लाडू घे. घे लाडू घे. ते लाडू काय बनवतेस त्याला? त्याच्या ओळखीने वगैरे काही नाही. ते भानूने चेटू करून आणलेले डबे असतील. दुकानवाले एवढ्या स्वस्तात कसं काय देईल? हा चिटूक केलं असेल मग हा चालेल मला. चेटूक करून जर स्टीलचे डबे मिळणार असतील आणि पैशाची बचत होणार असेल ना, तर काही चालेल मला. तिखट लाडू पाणी द्यायला ते लवकर. हो ठीक आहे. ठीक आहे. पुण्या कुठून तिखट लाडू आणलेस? शोभे, मी खाल्ला, मला चांगला गोड लागला. तुला कसं काय तिखट लागला? हा, या भानूनेच त्याच्यावर सुद्धा चेटू केलेला असणार. मावशी सारखं सारखं माझ्यावर आळ घेऊ नका हं? आधीच सांगून ठेवते. शोभाताई तुम्ही सांगा त्यांना. आई तू भानूवर सारखे सारखे का संशय घेतेस ग? अहो निघालात तुम्ही? बरं ते तिखट लागले होते जे लाडू आहेत ना, ते बरोबर घेतलेत का? टेस्ट करून आणा हा. उगाच तुम्हाला सारख्या फेऱ्या नको. आणि बरं का जावई बापू, माझ्यासाठी पण एक लाडवाचं पॅकेट घेऊन या बरं का, छानस. आणतो. दादा तुम्ही सकाळी माझ्यासाठी सामान घेऊन आलात सगळं, पण आबोलीचा गजरा राहिला नाही. मी तुम्हाला एवढं काही बोलले त्यासाठी सॉरी. काही हरकत नाही. मोहन भाऊजी, हे तुमचे सकाळचे राहिलेले 40 रुपये. सॉरी उशीर झाला त्याला. शोभाताई आम्हाला माफ करा. आम्ही दरवर्षी तुम्हाला हळदी कुंकवाच्या वाणावरून टोमणे मारायचो. हो ना, हळदी कुंकू हेच खरं महत्वाचं वाण असतं. विसरलो आम्ही. सॉरी बहिणी. अगं माधुरी काहीतरीच काय वेडी आहेस का? सॉरी काय? नाही तर काय. अगं आपली चाळ म्हणजे कुटुंब आहे. हा, सगळेजण काय सारखेच असतात का? अहो निघा आता, उशीर होतोय. आणि हळू चालू हा गाडी. मालक तुम्ही म्हणत असाल ना, तर शोभाताई नेहमी तुमच्याशी असंच वागतील. असं करू का? नाही नाही नाही, असं नको, असं नको. का मालक असं नको? चांगलंच आहे ना जर शोभाताई तुमच्याशी गोड वागले तर. नाही चांगलंच आहे, पण काय माहितीये का, शोभाच्या स्वभावातला ठसकेदारपणाच मला जास्त आवडतो. म्हणजे मिरची ना तिखटच असावी, गोड असू नये. आणि शोभा तशी कणखर आहे म्हणून आमच्या संसाराचा बॅलन्स चांगला आहे ना. मालक मी एक काम करते, इतरांशी कणखर आणि तुमच्या बरोबर गोड असं करते. नको नको नको. अहो शोभा आहे तशीच मला आवडते. तिचा स्वभाव तसाच चांगला आहे. आणि काय माहिती का, जास्त गोड शरीराला चांगलं नसतं ना. आणि समजा शोभाला माझ्याशी गोड वागायचं असेल ना, तर ते तिला स्वतःहून वागू द्या. हे असं जादूमुळे नको. मालक तुम्ही लय भारी आहात. मालक काय झालं? मी तुम्हाला तिळगुळ दिलंच नाही. अरे हो की. हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हो तुम्ही पण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण हा लाडू मला तिखट नाही लागणार. नाही हो मालक. हो पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.